Hello student, welcome to the lecture number 8 of PHP. In today's session we are going to discuss about various programs related to function, control structure, variable declaration and form in PHP. So let us start with first program. Here they give question, find whether number is even or odd in PHP. So here they give the program related to find whether number is even or odd in PHP. So let us start with coding. Here we start our program with doc type HTML, then HTML head title, after title head close and body. So we write overall program in body section related to PHP. So with the help of dollar number we define one number, and through the if statement we check whether that number mod 2 is equals to 0, and if this condition is true then it will return the number is even, and if this condition is false then it will return this number is odd. So basically आपण हे जावास्क्रिप्टमध्ये पण पाहिलं होतं रिलेटेड टू इव्हन आणि ऑड, की तुम्ही जो नंबर एंटर केला आहे त्या नंबरला जर 2ने मॉड केलं आणि तुमचा रिमाइंडर जर 0 येत असेल तर तो नंबर काय असतो, इव्हन असतो, आणि जर तसं नसेल तर तो नंबर काय असतो, ऑड असतो. सो इथं आउटपुटमध्ये बघा त्यांनी दिलेले हा जो नंबर आहे तो काय आहे, इव्हन नंबर आहे, कारण ज्यावेळेस त्या नंबरला 2ने मॉड केलं जातं त्याच्यानंतर जो त्याचा रिमाइंडर येतो तो किती येतो, 0 येतो. म्हणून आपल्याला स्टेटमेंटमध्ये आउटपुट काय रिटर्न झालं, तो नंबर आणि त्याच्या पुढं काय इज अ इव्हन नंबर अशी स्टेटमेंट डिस्प्ले होते. सो बेसिकली PHPचा कोड हा आपण पूर्ण बॉडी पार्टमध्ये लिहिलेला आहे. अगेन इथून PHP स्टार्ट आहे, PHP क्लोज, त्याच्यानंतर इफमध्ये पण बघा ब्रॅकेट ओपन केल्यानंतर क्लोज केले, आणि त्याच्यानंतर एल्समध्ये पण अगेन आपण ब्रॅकेट ओपन आणि क्लोज, ह्याच फॉर्मॅटमध्ये आपल्याला प्रत्येक प्रोग्राम राईट करावा लागेल आणि त्याच वेळेस तो एक्झिक्यूट होईल. ठीक आहे. सो आता आपण ह्याच्याशी रिलेटेड सेकंड प्रोग्राम बघूयात. अगेन इव्हन आणि ऑडचाच प्रोग्राम आहे, बट ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला यूजरकडून व्हॅल्यू ॲक्सेप्ट करायची आहे, म्हणजेच फॉर्म यूज करायचं आहे. जसं की आपण जावास्क्रिप्टचे प्रोग्राम 2 वेने लिहित होतो, विथ द हेल्प ऑफ फॉर्म और विदाउट हेल्प ऑफ फॉर्म, म्हणजे विथ फंक्शन और विदाउट फंक्शन. सेम आपण PHPचे प्रोग्राम पण तसेच लिहू शकतो. आता इथं फॉर्ममधून व्हॅल्यू ॲक्सेप्ट करायची आहे. सो त्याच्याशी रिलेटेड मी सुरुवातीला एक फॉर्म बनवेल. तो प्रोग्राम मी main.html, कारण ती पहिली फाईल ही काय असते, HTML फाईल असते, म्हणून मी तिला main.html नाव देईल. आणि अगेन बॉडी टॅगमध्ये एक फॉर्म घेईल की ज्याच्यामध्ये मी ती फील्ड ॲक्सेप्ट करेल यूजरकडून. इथं बघा मी फॉर्म टॅगचे 2 ॲट्रिब्यूट वापरलेत, पहिला म्हणजे मेथड आणि दुसरा म्हणजे ॲक्शन. सो बेसिकली आपण मेथड कुठली यूज करणार आहे हे इथं डिक्लेअर करतो. जर तुम्ही मेथड ॲट्रिब्यूट नाही यूज केलं तर तो बाय डिफॉल्ट गेट मेथड घेतो, आणि ॲक्शन म्हणजे अशा पेजचं नाव की ज्या पेजला आपल्याला रिडायरेक्ट व्हायचं आहे कोडिंग थ्रू. ठीक आहे, म्हणजे ह्या 2 पेजेसला तो कनेक्ट करतो ॲक्शन ॲट्रिब्यूटने. त्याच्यानंतर बघा मी एक टेक्स्ट बॉक्स घेतला आहे, एंटर अ नंबर, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये इनपुट टाईप नंबर, नेम नंबर, आणि त्याच्या पुढे एक बटन घेतलेले सबमिट नावाचं की ज्याला व्हॅल्यू असाइन केली आहे सबमिट. फॉर्म क्लोज, बॉडी क्लोज, HTML क्लोज. हा आपला नॉर्मल HTMLचा प्रोग्राम आहे की ज्याच्या थ्रू आपण काय करणार आहोत, त्या पर्टिक्युलर PHP पेजला ॲक्शन ॲट्रिब्यूट थ्रू रिडायरेक्ट होणार आहोत. आता हा झाला मेन पेजचा कोड. नेक्स्ट बघूयात. इथं बघा त्यांनी PHP पेजचा कोड दिलेला आहे. मी ॲक्शन ॲट्रिब्यूटमध्ये even.php नाव दिलं होतं. सो मी हा प्रोग्राम पण even.phpनेच सेव्ह करणार. अगेन बॉडी पार्टमधला कोड बघा. आता इथं त्यांनी डॉलर नंबर इज इक्वल्स टू डॉलर पोस्ट इन ब्रॅकेट नंबर ॲक्सेप्ट केले. का, कारण मी माझ्या HTMLच्या कोडमध्ये पोस्ट ही मेथड वापरली आहे, आणि तीच पोस्ट मेथड थ्रू आपण त्या पर्टिक्युलर फॉर्ममधल्या व्हेरिएबलची व्हॅल्यू इकडं इम्प्लिमेंट करणार आहोत. ठीक आहे. आता बघा अगेन इथं सेम लॉजिक आहे. इफ तो जो ॲक्सेप्ट केलेला नंबर आहे तो
तो नंबर मॉड 2 इज इक्वल्स टू 0 असेल तर तो इव्हन नंबर असेल, अदरवाईज तो ऑड नंबर असेल. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये फरक काय आहे तर जेव्हा आपला प्रोग्राम एक्झिक्यूट होईल त्यावेळेस तो तुम्हाला नंबर विचारेल. आता सपोज मी 2 3 4 5 6 नंबर टाकला तर तो मला काय मेसेज देईल, इव्हन नंबर. आणि जर मी वेगळा नंबर टाकला, सपोज 2 8 5 9 6 5 हा नंबर टाकला तर तो मला काय दाखवेल, दिस नंबर इज ऑड नंबर. ठीक आहे. म्हणजे आपण डिफॉल्ट व्हॅल्यू पण नंबरला असाइन करू शकतो चेक करण्यासाठी, आणि युजरकडून पण व्हॅल्यू ॲक्सेप्ट करून तो पर्टिक्युलर नंबर इव्हन आहे की नाही ते पण चेक करू शकतो. सेम हे सगळं आपण ह्याच्यामध्ये पाहिलेलं आहे बघा, जावा स्क्रिप्टमध्ये विथ फंक्शन विदाउट फंक्शन सेम आहे. जर तुम्हाला युजरकडून व्हॅल्यू ॲक्सेप्ट करायची असेल तर तुम्हाला फॉर्म कंपल्सरी यूज करावा लागेल, आणि युजरकडून व्हॅल्यू ॲक्सेप्ट नसेल करायची तर विदाउट फॉर्म पण आपण करू शकतो. ठीक आहे. सो नेक्स्ट बघूयात, टू फाइंड सम ऑफ डिजिट ऑफ अ नंबर. आता ह्याच्यामध्ये सम ऑफ डिजिट ऑफ नंबर म्हणजेच काय, मी जे पण नंबर टाकेल त्याच्यातल्या प्रत्येक डिजिटची सम, म्हणजेच मी सपोज 125 टाकलं तर 1 + 2 + 5 5 + 2 7 आणि 7 + 1 इज ॲन्सर काय आपल्याला आलं पाहिजे, 8 आलं पाहिजे. ठीक आहे. सो हा प्रोग्राम बघूयात. अगेन आता इथून बॉडी टॅगपासूनच मी सुरू करते कारण वरती आपण सगळीकडे सेमच स्ट्रक्चर वापरणार आहोत. बॉडीमध्ये PHP, त्याच्यानंतर मी $नममध्ये एक नंबर घेतला आहे 14597. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पाहिले होते बघा बिल्ट इन फंक्शन्स, strlen नावाचं एक बिल्ट इन फंक्शन आहे की ज्याच्या थ्रू मी काय केले, त्या पर्टिक्युलर नमची लेंथ फाइंड आउट केली आहे. म्हणजे $w इज इक्वल्स टू strlen $num, मला ह्याचं आउटपुट काय मिळेल, 5, कारण 14597ची लेंथ किती आहे, 5. सो मला इथं 5 आउटपुट मिळेल. त्याच्यानंतर मी अगेन 2 व्हेरिएबल डिक्लेअर केले, $sum इज इक्वल्स टू 0 अँड $rem इज इक्वल्स टू 0. ठीक आहे. त्याच्यानंतर आता मी फॉर लूप यूज केलेले बघा, फॉर i इज इक्वल्स टू 0, i लेस दॅन इक्वल्स टू 5 अँड i++, म्हणजेच हे लूप कुठपर्यंत फिरत राहील, जोपर्यंत माझी व्हॅल्यू लेस दॅन 5 होत नाही तोपर्यंत ते फिरत राहील. आता इथं बघा, रिम इज इक्वल्स टू $num mod 10, म्हणजे प्रत्येक वेळेस तो रिमची व्हॅल्यू काय स्टोअर करेल, $num mod 10. नंबर किती आपला 14597, ह्याला mod 10 केल्यानंतर जो पण रिमाइंडर राहील तो व्हॅल्यू कशा स्टोअर होईल, $rimमध्ये. त्याच्यानंतर $sum इज इक्वल्स टू $sum + $rim, म्हणजेच काय तर आता $rimमध्ये जो रिमाइंडरची व्हॅल्यू येईल पहिल्यांदा लूप एक्झिक्यूट झाल्यानंतर ती व्हॅल्यू कशाला असाइन होईल, $sumला. आणि $sumला जे पण आउटपुट येईल त्याच्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे, जो पण नंबर आहे तो नंबर डिवायडेड बाय 10, म्हणजे हा जो नंबर आहे 14597 त्याला डिवाइड काय केलं जाईल, 10 केलं जाईल. आणि अगेन असं हे लूप 5 काउंटपर्यंत एक्झिक्यूट होईल. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला लास्टला आउटपुट सम ऑफ डिजिट 1497 इज, आणि मग त्याचा आउटपुट येईल 26, कारण 1 + 4 + 5 + 9 + 7 इज इक्वल्स टू 26. सो अशा पद्धतीनं आपण डिजिटची सम पण काउंट करू शकतो थ्रू द PHP. ठीक आहे. सो नेक्स्ट प्रोग्राम बघूयात, प्रिंट द मल्टिप्लिकेशन टेबल ऑफ अ नंबर इन PHP. आता हा प्रोग्राम आपण जावा स्क्रिप्टमध्ये पण पाहिलेला आहे, बट PHPमध्ये कसं राईट करतात ते बघूयात. अगेन PHP टॅग, त्याच्यानंतर मी एक व्हेरिएबल घेतले $a की ज्याला 7 व्हॅल्यू असाइन केलेली आहे, म्हणजेच आपल्याला 7चा मल्टिप्लिकेशन टेबल डिस्प्ले करायचा आहे. ठीक आहे. सो अगेन इथं फॉर लूप राईट केलेले. आता जो पण टेबल असतो कुठल्याही नंबरचा, तो टेबल कुठून स्टार्ट होतो, 1 पासून, आणि एंड कुठं होतो, 10ला होतो. सो म्हणून मी इथे एक फॉर लूप डिफाईन केले की ज्याच्यामध्ये $i इज इक्वल्स टू 1, $i लेस दॅन 10 अँड i++, प्रत्येक वेळेस त्या आयची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होत राहणार. आणि आता इथे बघा, इको $i इंटू $a, एची व्हॅल्यू किती आहे 7, आयची व्हॅल्यू किती आहे 1. सो 1 इंटू 7 इज इक्वल्स टू 7. त्याच्यानंतर हे लूप माझं एक्झिक्यूट होणार, त्याच्यानंतर परत आयची व्हॅल्यू किती होणार, 2 होणार. परत
आयची व्हॅल्यू किती आहे 2 × 7 = 14. इथं बघा आउटपुटमध्ये. मग असं जोपर्यंत तुमचं आय <10 होत नाही तोपर्यंत हे लूप फिरत राहणार आणि मग आपल्याला आउटपुटमध्ये असा 7चा मल्टिप्लिकेशन टेबल प्रिंट होईल. आणि प्रत्येक वेळेस मी इथून व्हॅल्यू प्रिंट केल्यानंतर खाली BR वापरला आहे, म्हणजेच तो लाईन ब्रेक करून जे पण नेक्स्ट तुमचं इटरेशन असेल ते नेक्स्ट लाईनला प्रिंट करणार. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, मल्टिप्लिकेशन टेबल ऑफ अ नंबर डिस्प्ले करू शकतो. ठीक आहे. तसंच आपण ॲक्सेप्ट नंबर फ्रॉम युजर अँड प्रिंट द मल्टिप्लिकेशन टेबल ऑफ दॅट नंबर हा पण प्रोग्राम करू शकतो. जो मागचा प्रोग्राम इव्हन आणि ऑडचा आहे सेम तसाच प्रोग्राम तुम्ही मल्टिप्लिकेशन टेबल फॉर अ नंबर युजिंग फॉर्म ट्राय करा. कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. नेक्स्ट प्रोग्राम बघूयात. अगेन अजून हा एक प्रोग्राम आहे, फाइंड द फॅक्टोरियल ऑफ अ नंबर इन PHP. आता हा प्रोग्राम बघण्याच्या अगोदर फॅक्टोरियल नंबर म्हणजे काय ते बघूयात. तर फॅक्टोरियल म्हणजे काय, सपोज 5चं फॅक्टोरियल काय कॅल्क्युलेट करायचं असेल तर 5 × 4 × 3 × 2 × 1. सो अशा पद्धतीने आपण काढू शकतो 5चा फॅक्टोरियल. म्हणजे त्या नंबरला त्या नंबरपासून 1पर्यंत जेवढ्या नंबरने मल्टिप्लाय केलं जातं त्या सगळ्यांची टोटल म्हणजेच काय असते, फॅक्टोरियल ऑफ दॅट पर्टिक्युलर नंबर. ठीक आहे. सो ह्याच्याशी रिलेटेड प्रोग्राम बघूयात. आता बघा इथं मी नमला 4 असाइन केलेलं आहे, म्हणजे मला 4चा फॅक्टोरियल काउंट करायचा आहे. त्याच्यानंतर मी एक व्हेरिएबल डिक्लेअर केलं आहे ज्याला फॅक्टोरियल असं नाव आहे आणि त्याला 1 व्हॅल्यू असाइन केली आहे. ठीक आहे. आता इथं त्यांनी फॉर लूप यूज केले की ज्याच्यामध्ये $x = num. नमची व्हॅल्यू किती आहे 4. त्याच्यानंतर x > 1 म्हणजे 4 > 1 होईपर्यंत हे लूप एक्झिक्यूट होत राहणार आणि प्रत्येक वेळेस तुमची व्हॅल्यू काय होईल, डिक्रीमेंट होईल. म्हणजे x मायनस केलं आहे का, तर आपल्याला काय करायचं आहे 4 × 3 × 2 × 1. सो म्हणून व्हॅल्यू प्लस न करता काय केले, पहिल्यांदा 4 असेल, नंतर 3 असेल, नंतर 2 असेल आणि नंतर 1 असेल. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस व्हॅल्यू काय केलेली आहे, डिक्रीमेंट केलेली आहे. त्याच्यानंतर बघा इथं त्यांनी ज्यावेळेस नमची व्हॅल्यू किंवा एक्सची व्हॅल्यू 4 असेल त्यावेळेस त्यांनी काय केलं आहे, फॅक्टोरियल फॅक्टोरियल × $x. आता फॅक्टोरियल जर इथं मी 1 नसता घेतला तर त्यांनी काय केलं असतं 0 × 4. ह्याचं आउटपुट किती येतं 0. म्हणून मी हे अवॉइड करण्यासाठी इथं फॅक्टोरियलला बाय डिफॉल्ट 1 असाइन केले. ह्याने काय होईल 1 × 4 = 4 येईल. ठीक आहे. मग असं प्रत्येक वेळेस ॲड होत जाईल आणि तुमची व्हॅल्यू जोपर्यंत >1 होत नाही तोपर्यंत तो लूपमध्ये एक्झिक्यूट होत राहील आणि तुमचं फॅक्टोरियल डिस्प्ले होईल. सो इथं त्यांनी आउटपुट दिले बघा, फॅक्टोरियल ऑफ अ नम इज अ फॅक्टोरियल. म्हणजे फॅक्टोरियल ऑफ नम म्हणजे नंबरला किती असाइन केलं तर 4 आणि फॅक्टोरियल म्हणजे ह्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर झालेली व्हॅल्यू की ज्याच्या थ्रू आपल्याला 24 आउटपुट रिटर्न येणार आहे. 4 × 3 × 2 × 1 = 24. सो अशा पद्धतीने आपण दिलेल्या नंबरचा काय करू शकतो, फॅक्टोरियल काउंट करू शकतो. ठीक आहे. आता ह्याच्याशी रिलेटेड नेक्स्ट प्रोग्राम बघूयात. ॲक्सेप्ट व्हॅल्यू फ्रॉम युजर अँड फाइंड द फॅक्टोरियल ऑफ अ नंबर इन PHP. सो अगेन इथं आता आपण युजरकडून व्हॅल्यू ॲक्सेप्ट करणार आहोत आणि त्याच्या थ्रू आपण काय करणार आहोत, फॅक्टोरियल फाइंड आउट करणार आहोत. इथं बघा अगेन फॉर्ममध्ये मी मेथड घेतली आहे पोस्ट ॲक्शन fact.php. म्हणजे हे एक HTMLचं वेगळं पेज असणार आहे आणि fact.php नावाचं वेगळं पेज असणार आहे की ज्याच्यावरती आपल्याला काम करायचे. त्याच्यानंतर मी एक टेक्स्ट बॉक्स घेतला आहे इनपुट अ नंबर एंटर करण्यासाठी. ठीक आहे. आणि एक बटन घेतलं आहे की ज्याचा टाईप काय असणार आहे, सबमिट असणार आहे. त्याच्यानंतर फॉर्म आणि बॉडी टॅग. ठीक आहे. मग हा आपला बेसिक HTMLचा प्रोग्राम आहे की ज्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, युजरकडून व्हॅल्यू ॲक्सेप्ट करणार आहोत आणि ॲक्शन ॲट्रिब्यूट थ्रू आपण fact.php ह्या पेजला रिडायरेक्ट होणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर आता इथं बघा ॲक्च्युअल PHPचा प्रोग्राम इथं असतो. इथं बॉडी टॅगमध्ये PHP अगेन मी fact =1 घेतले. आता इथं $number = $post in bracket number. म्हणजेच काय करतोय आपण, त्या पर्टिक्युलर टेक्स्ट बॉक्सची जी असणारी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपण $post मेथड थ्रू ह्या नंबर व्हेरिएबलला
असाइन करतोय. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर पुढं बघा, गेटिंग व्हॅल्यू फ्रॉम इनपुट टेक्स्ट बॉक्स नंबर, ही काय असणार आहे, कमेंट आहे. मी डबल स्लॅशमध्ये राईट केलेली आहे, त्याच्यामुळे कमेंट ही डेव्हलपरच्या अंडरस्टँडिंगसाठी असते, ती आउटपुटमध्ये डिस्प्ले होत नाही. अगेन सेम कोड आहे. फॅक्टोरियल ऑफ अ नंबर हा एक मॅसेज डिस्प्ले होईल आणि अगेन $1. आता इथं $i <= नंबर आणि I++, तुम्ही अशा पद्धतीनं पण फॅक्टोरियल काउंट करू शकता. आता इथं आयची व्हॅल्यू किती आहे, 1. I नंबर, नंबरची व्हॅल्यू किती असणार आहे, नंबर. सपोज नंबरची व्हॅल्यू मी 4 एंटर केला आणि I++ म्हटलं तर प्रत्येक वेळेस तो ++मध्ये काउंट जाईल. मागच्या प्रोग्राममध्ये आपण मायनस म्हटलं होतं, तर तो कसा गेला होता, 4 × 3 × 2 × 1, बट तो इथं कसा जाईल, 4 × 3 × 2 × 1, बट तो इथं कसा जाईल, 1 × 2 × 3 × 4. सो अशा पद्धतीनं तो आपल्याला काय करेल, कॅल्क्युलेशन करेल आणि तुमचा रिझल्ट डिस्प्ले करेल. ठीक आहे. आता मी इथं खूप मोठा नंबर प्रिंट केला होता, 123. सो त्याचा हा फॅक्टोरियल आहे. तुम्ही कॅल्क्युलेटरमध्ये टाईप करा फॅक्टोरियल ऑफ 123. सो तुम्हाला तो 1.26 आणि पुढचे एवढे सगळे नंबर डिस्प्ले करेल. सो अशा पद्धतीने आपण दोन्ही वेने प्रोग्राम करू शकतो. ॲक्सेप्ट व्हॅल्यू फ्रॉम युजर किंवा हार्ड कोडेड व्हॅल्यू एक नंबरला असाइन करू शकतो आणि त्याच्यावरती कॅल्क्युलेशन्स करू शकतो. ठीक आहे. सो नेक्स्ट प्रोग्राम बघूयात, रिव्हर्सिंग नंबर विथ strrev फंक्शन इन PHP. ठीक आहे. सो आपण पाहिलं होतं बिल्ट इन फंक्शनमध्ये strrev नावाचं फंक्शन होतं की ज्याच्यामध्ये आपण काय करतो, जे पण आपण नंबर ॲड केलेला आहे तो नंबर काय करतो, रिव्हर्स ऑर्डरने प्रिंट करतो. ठीक आहे. आता इथं बघा त्यांनी काय केले, PHPमध्ये एक फंक्शन लिहिलेले, आपण बॉडी टॅगमध्येच फंक्शन लिहितोय PHPमध्ये की ज्याच्या थ्रू आपल्याला काय करायचं आहे की जो पण एंटर केलेला नंबर आहे तो रिव्हर्स ऑर्डरमध्ये डिस्प्ले करायचा आहे. ठीक आहे. तर इथे बघा मी फंक्शन रिव्हर्स नावाचं फंक्शन घेतलं आणि त्याच्यात एक नंबर सेंड केलेला आहे. तो नंबर कुठून जातो बघा, सुरुवातीला आपला प्रोग्राम इको रिव्हर्स 2 3 4 5 6 हा नंबर इथून आपलं फंक्शन कॉल होईल आणि ज्यावेळेस फंक्शन कॉल होईल त्यावेळेस ॲटोमॅटिक आपला कंट्रोल इथं जाईल. ठीक आहे. आणि मग ह्याच्यातला जो पण ब्लॉक ऑफ कोड आहे तो एक्झिक्यूट होईल. आता ह्याच्यामध्ये मी एक नम नावाचं व्हेरिएबल घेतले की ज्याच्या थ्रू मी काय करणार आहे, नंबरला स्ट्रिंगमध्ये कन्व्हर्ट करणार आहे. बघा स्ट्रिंग $नंबर आणि मग त्या नंबरला स्ट्रिंगमध्ये कन्व्हर्ट केल्यानंतर ती स्ट्रिंग रिव्हर्स करणार strrev नम ह्या फंक्शनने मी ती स्ट्रिंग काय करणार आहे, रिव्हर्स करणार आहे. आणि आता रिव्हर्स केलेली स्ट्रिंग परत काय करावी लागेल, इंटिजरमध्ये कन्व्हर्ट करावी लागेल. सो त्याच्याशी रिलेटेड इथं बघा REV सो अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे बघा, सुरुवातीला दिलेला नंबर आहे तो स्ट्रिंगमध्ये कन्व्हर्ट केला आणि मग त्याला रिव्हर्स केला आणि रिव्हर्स केलेली स्ट्रिंग अगेन आपण काय केली, नंबरमध्ये कन्व्हर्ट केली आणि रिटर्न मेथड थ्रू आपण ते पर्टिक्युलर व्हॅल्यू काय केली, रिटर्न केली. ज्यावेळेस मी इथं रिटर्नला रिव्हर्स असाइन करेल त्यावेळेस ही व्हॅल्यू ॲटोमॅटिकली माझी ह्या फंक्शनला रिटर्न होईल आणि मग मला त्याच्या थ्रू काय आउटपुट आले बघा, 65432 म्हणजे हा जो रिव्हर्स झालेला नंबर आहे तो प्रिंट होईल, कारण मी इको आणि त्याच्या पुढे ते फंक्शन राईट केलेले, त्याच्यामुळे मला डायरेक्ट आउटपुटमध्ये तो पर्टिक्युलर नंबर डिस्प्ले होईल. आता ह्या प्रोग्राममध्ये पण ह्या ज्या आहेत त्या काय आहेत, कमेंट्स आहेत, सिंगल लाईन कमेंट आहेत. ही पण एक कमेंट आहे. ज्यावेळेस आपण प्रोग्राम राईट करतो आणि रन करतो, रन केल्यानंतर ह्या कमेंट्स डिस्प्ले होत नाहीत, पण ज्यावेळेस तो प्रोग्राम आपण नोटपॅडमध्ये एडिट करतो त्यावेळेस त्या कमेंट्स आपल्याला दिसतात. ठीक आहे. अगेन PHPच्या प्रोग्रामला काय एक्सटेन्शन असतं, .php. इथं मी प्रोग्राम बनवला आहे त्याला काय एक्सटेन्शन दिले, .php. ठीक आहे. सो नेक्स्ट प्रोग्राम बघूयात, रिव्हर्सिंग अ स्ट्रिंग विथ strrev फंक्शन इन PHP. आता आपण काय पाहिलं होतं, नंबर्स रिव्हर्स करणे, बट इथं आपल्याला काय करायचे, स्ट्रिंग रिव्हर्स करायचे. तर बॉडी पार्टमधला कोड बघूया, PHP. आता इथं आपल्याला स्ट्रिंगला कन्व्हर्ट करायची गरज नाही आहे, कारण स्ट्रिंग तो
ॲक्सेप्ट करतो, त्याच्यामुळे एक व्हेरिएबल थ्रो मी स्ट्रिंग असाइन केली आहे आणि डायरेक्ट इको थ्रो प्रिंट केली आहे. रिव्हर्स स्ट्रिंग ऑफ अ स्ट्रिंग इज .strrev इन ब्रॅकेट स्ट्रिंग, म्हणजे जी पण ही स्ट्रिंग आहे ती ह्या व्हेरिएबलमध्ये ॲक्सेप्ट केली आहे आणि थ्रो द फंक्शन मी काय केले त्या स्ट्रिंगला रिव्हर्स केलेलं आहे. सो अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, स्ट्रिंग रिव्हर्स करू शकतो. फक्त नंबर ज्यावेळेस रिव्हर्स करतो त्यावेळेस त्याला स्ट्रिंगमध्ये कन्व्हर्ट करावं लागतं आणि मग तो नंबर रिव्हर्स करता येतो आणि मग तो स्ट्रिंगमधला कन्व्हर्ट केलेला नंबर अगेन आपल्याला इंटिजरमध्ये कन्व्हर्ट करावा लागतो. बट स्ट्रिंगला तसं नाही आहे, डायरेक्ट तुम्ही तो नंबर थ्रो द strrev फंक्शन रिव्हर्स करू शकता. सो जावा पॉईंट हा आपला इनपुट होता आणि त्याचं आउटपुट तुम्ही बघाल हा पूर्ण रिव्हर्स वर्ड टी पासून जेपर्यंत डिस्प्ले झालेला आहे. सो अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, स्ट्रिंगला पण रिव्हर्स करू शकतो थ्रू द बिल्ट इन फंक्शन्स. strrev हे बिल्ट इन फंक्शन आहे की जे PHP मध्ये यूज केले जातं. ठीक आहे. सो नेक्स्ट प्रोग्राम बघूयात. रिव्हर्सिंग अ स्ट्रिंग विदाउट strrev फंक्शन इन PHP, म्हणजे विदाउट युझिंग बिल्ट इन फंक्शन्स आपण काय करू शकतो, स्ट्रिंगला रिव्हर्स करू शकतो. बघा अगेन इथं मी एक स्ट्रिंग डिक्लेअर केली आहे की ज्याचं नाव आहे जावा पॉईंट. त्याच्यानंतर strlen फंक्शन थ्रू काय केली आहे, त्या स्ट्रिंगची लेंथ कॅल्क्युलेट केली आहे, म्हणजे $लेंथ ह्या व्हेरिएबलला काय असाइन होईल, 10, कारण जावा पॉईंट ह्या वर्डमध्ये 10 कॅरेक्टर आहेत. सो त्याची लेंथ काय होईल, 10 होईल. ठीक आहे. आता इथं मी फॉर लूप डिक्लेअर केलेलं आहे की ज्याच्यामध्ये $i इज इक्वल्स टू $str_length -1, म्हणजे सुरुवातीपासून तो लेंथ -1 म्हणजे 9 पासून सुरुवात करेल आणि जोपर्यंत ती आयची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 होत नाही तोपर्यंत लूपमध्ये फिरत राहील आणि प्रत्येक वेळेस आयला काय करेल, मायनस करेल. म्हणजे ह्याने काय होईल, तुमच्या जो वर्ड आहे तो काय होईल, रिव्हर्सपासून स्टार्ट होईल आणि इकोमध्ये ते प्रत्येक लेटर मी काय केलेले, प्रिंट केलेले थ्रू द इको स्टेटमेंट. सो सुरुवातीला ज्यावेळेस हे लूप एक्झिक्यूट होईल तुम्हाला आउटपुटमध्ये टी येईल, त्याच्यानंतर एन येईल, त्याच्यानंतर आय, नंतर ओ पी टी AVAJ. सो असा पूर्ण वर्ड टाईप होईल आणि ज्यावेळेस तुमची ही कंडिशन फॉल्स होईल त्यावेळेस तो त्या लूपच्या बाहेर येईल. सो अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, जी पण स्ट्रिंग आहे ती विदाउट युझिंग फंक्शन डिस्प्ले करू शकतो विदिन PHP. सो ह्या प्रोग्रामचं आउटपुट बघा इथं तुम्हाला TINOPTAVAJ असं डिस्प्ले होईल. आता हा प्रोग्राम आहे तो तुम्हाला प्रोग्राम नेम सपोज s.php नावाने सेव्ह करावा लागेल आणि मग हा प्रोग्राम तुम्ही सर्व्हरला एक्झिक्यूट केला की ॲटोमॅटिक तुम्हाला रिव्हर्स स्ट्रिंग डिस्प्ले होईल. ठीक आहे. अशा पद्धतीनं व्हेरियस टाईपचे प्रोग्राम्स असतात की जे आपण PHP मध्ये करू शकतो. जावास्क्रिप्ट आणि PHP मध्ये प्रोग्रामचं लॉजिक सेम असतं, फक्त राईट करण्याच्या मेथड्स आणि रूल्स हे डिफरंट असतात. अगेन तुम्ही W3 स्कूल ह्या वेबसाईटवरती जावा, तिथं तुम्हाला जावास्क्रिप्ट आणि PHP रिलेटेड n नंबर ऑफ क्वेश्चन्स किंवा n नंबर ऑफ प्रोग्राम मिळतील. ते सगळे प्रोग्राम तुम्ही नोटबुकमध्ये राईट करण्याचा प्रयत्न करा. ॲटलिस्ट ते प्रोग्राम एक्झिक्यूट कसे होतात ते बघा. तिथं ट्राय इट युअर सेल्फ हा ऑप्शन असतो की ज्याने तुम्हाला तो प्रोग्राम तिथंच रन करून बघता येतो. ठीक आहे. सो हे जे प्रोग्राम आज डिस्कस केले आपण ते सगळे प्रोग्राम नोटबुकमध्ये लिहून काढा, एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करा ज्यांच्याकडे कम्प्युटर्स आहेत त्यांच्याकडे, आणि जर कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही ग्रुपवरती क्वेश्चन विचारू शकता. ठीक आहे. थांबूयात. थँक्यू.